भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पाणिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधनं कंजनेत्रं, सदय धवल हस्तं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंग करो प्रथमा दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी, सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जो
लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी नॉर्मली कोराव द्यायला कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वैराग्य मूर्ती ज्ञान ऐश्वर्य जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र या अंतरवाली गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या मार्फत आमच्याकडे आली, आदरणीय श्री हरिभक्त परायण आपल्याच परिसराचं वैभव बिभीषण महाराज यांच्याकडून ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली। तसेच आपले आसाराम गुरुजी यांनी देखील कॉल केला होता, त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं माईबापांचं दर्शन या ठिकाणी झालं आणि या कीर्तनासाठी परिसरातून आलेली सर्वच टाळकरी भजनी मंडळ गायक वादक त्यामध्ये विशेष करून ज्यांनी आता या ठिकाणी गोड अशी चाल गायली, आदरणीय हरिभक्त परायण संजय महाराज हजारे यांनाही धन्यवाद। तसंच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी कोरस केला हरिभक्त परायण सागर महाराज यांनाही धन्यवाद। आणि मृदंगावरती सुंदर अशी उत्कृष्ट साथ करतात आमच्या बीड परिसराचं बीड जिल्ह्याचं वैभव आदरणीय आसारामजी महाराज सावळे गुरुजी यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण बीड जिल्हा म्हणजे कलाकारांची खाण आहे बघा। खरंच अभिमान आपल्या माणसाचा अभिमान नाही पण स्वाभिमान असला पाहिजे, गोड असा हात आहे। आणि या कीर्तन श्रवणासाठी आलेले तुम्ही सगळे श्रोतृजन आणि कीर्तनाची शूटिंग करण्यासाठी जे यूट्यूब चॅनल समोर आहे राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं असे माझे पती आदरणीय कोरडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण कोणत्याही कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो। कारण मला घरातून फुल सपोर्ट आहे म्हणून मी आज या ठिकाणी उभी आहे। पूर्ण वारकरी घराणा आहे म्हणून तर महाराष्ट्रभर या ठिकाणी मला घेऊन फिरतात, माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या कीर्तन श्रवणासाठी आलेले तुम्ही सर्व श्रोतेजन सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि आपल्या सेवेला सुरुवात। विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबरायांचा। या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगतात। महाराज म्हणतात की माझं भाग्य आता उजळलं, माझं परमार्थिक भाग्य उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना ती चिंता आता अजिबात राहिली नाही। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। हे कशामुळे झालं तर तुकोबराय सांगतात संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये एक लाभ मला प्राप्त झाला। कोणता लाभ तर तो परमात्मा मी प्राप्त केला। तुकोबराय सांगतात तो परमात्मा मी मिळवला प्राप्त केला। बरं काही साधकांनी तुकोबरायांना विचारलं महाराज ठीक आहे तुम्ही तो परमात्मा प्राप्त केला परंतु तो तुम्ही ठेवला कुठे? त्यावेळेस तुकोबराय सांगतात तो प्राप्त केलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू। बरं पुढे विचारलं महाराज तो परमात्मा तुम्ही हृदयात ठेवला ठीक आहे परंतु तो देव तुम्ही हृदयात कुठून आणून ठेवला? त्यावर तुकोबराय सांगतात तो कुठूनच आणला नाही, तो आमच्याकडे मुळातच होता, तो आम्हाला मुळातच प्राप्त होता परंतु अज्ञानामुळे आम्ही त्या भगवंताला ओळखू शकलो नाही। पण संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावाने
तो परमात्मा आम्हाला सापडला. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल बघा, सापडला असा शब्द वापरला तुकोबरायांनी. आता सापडला हा शब्द आपण कधी वापरतो? ज्या वेळेस आपली एखादी वस्तू हरवते त्यावेळेस, बरोबर आहे ना? बरं, वस्तू हरवण्यासाठी ती अगोदर आपल्याकडे असायला पाहिजे का नसायला पाहिजे? असायला पाहिजे, बरोबर आहे ना? तसं तुकोबराय सांगतात तो परमात्मा आमच्याकडे अगोदरच होता, परंतु अज्ञानामुळे आम्ही त्यांना जाणू शकलो नाही. पण संतांच्या चरणावरती ठेवलेल्या भावाने तो परमात्मा आम्हाला सापडला. आता बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे महत्वाचे असतात. एक आहे येण्याचा दिवस आणि दुसरा आहे जाण्याचा दिवस. आता येण्याच्या दिवसाला महत्व देतो म्हणून आपण काय करतो? वाढदिवस करतो. आणि जाण्याच्याही दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. तुकोबराय सांगतात माझ्याही जीवनामध्ये 2 दिवस आहेत. येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकोबरायांच्या येण्याचा दिवस आणि श्री संत तुकोबरायांची बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की या 2 दिवसापेक्षाही मी एका 3ऱ्या दिवसाला महत्व देतो. तो दिवस कोणता? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. केला अंगीकार म्हणे. तुकोबराय सांगतात की माघ महिन्यातील शुद्ध दशमीचा गुरुवार हा माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बरं, काय झालं असेल हो त्या दिवशी? काय घडलं असेल? तर तुकोबराय सांगतात त्या दिवशी मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले, बाबाजी चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे बघा. उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. बघा, भगवंताचे अनेक नाव आहेत. विष्णू सहस्त्रनाम, गोपाल सहस्त्रनाम, परंतु राम आणि कृष्ण हे 2 नाव कसे सांगितले? हे 2 नावही साजिरे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मरा करे. म्हणून या जगामध्ये सुंदर नाव जर कोणते असतील तर ते राम आणि कृष्ण. जग में सुंदर हे दोना दोना दोना. जग में सुंदर हे दोना, चाहे कृष्ण हो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. एक दुष्ट पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. चाहे सीता राम कहो, चाहे सीता राम कहो, चाहे राधे श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. म्हणून राम आणि कृष्ण हे 2 नाव जगामध्ये सुंदर आहेत. तुकोबराय सांगतात माझ्या सद्गुरूंनी स्वप्नामध्ये येऊन मला राम कृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढे काय मागितलं म्हणतात? भोजना मागती तूप पावसेरा, पावसेरा. पडिला विसरा स्वप्ना माझी, पडिला विसरा स्वप्ना माझी. भोजना मागती तूप पावशेर. पावशेर तूप मागितलं म्हणतात. बघा, तूप हे संसारातलं सार आहे आणि जे सार गोष्ट जे करू शकते ते बाकी काही करू शकत नाही.
उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आता तुमच्या घरी समजा पाहुणे आले आणि तुम्हाला चहा बनवायचा आहे, चहा तुमच्या घरची साखर संपली तर तुम्ही काय करताल? शेजारी पाजारी जाऊन साखर आणताल, बरोबर आहे ना? बरं शेजारी साखर नाही मिळाली तर कमीत कमी दुकानावर तर जाताल ना, कसं का होईना पण पाहुण्यांना चहा करावंच लागेल. परंतु असं म्हणलं तर वागल का? आपल्या घराच्या पाठीमागे अर्धा एकर ऊस आहे, ऊस आणून चहामध्ये टाकलं तर होईल का हो चहा? नाही होणार. किंवा आपल्या देवघरातला जो दिवा आहे बघा, तूप हे दुधापासूनच तयार होतं, परंतु तुम्ही जर ठरवलं की नाही देव्हाऱ्यातला दिवा हा दुधाने लावायचा, लागेल का? नाही. तसंच सार गोष्टीला जेवढं महत्व आहे तेवढं कशालाच नाही. म्हणून तूप हे संसारातलं सार सांगितलं, तसं चित्त हे परमार्थातलं सार आहे. मग तुकोबरायांना तूप मागितलं म्हणजेच काय मागितलं माहिती? वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केलेत पहा, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी चित्ताचा भाग हा झाला पावशेर भाग, म्हणजेच तूप मागितलं. तुकोबराय म्हणतात, मला माझ्या सद्गुरूंनी चित्त मागितलं, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावरती ठेवलं, माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला प्राप्त झाला आणि माझं भाग्य उजळलं. हे अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य झाली पाहिजे बघा यांच्यासाठी. असे गायक आणि असे वादक असल्यावर काय माहोल व्हायला काय बघा. काही काही ठिकाणी असं होतं, गातात पण ते म्हणतात ना, राग आळवितो नानान काय गातो ते कळे ना. गोड गायक आणि गोड वादक बघा, मला खरंच चिंता पडली होती बरं का. माझा आवाज एवढा बसलेला आहे, मला तर मी कीर्तन सांगन का नाहीच विश्वास नव्हता. परंतु इथं आल्यानंतर भाग्य तर उजळलंच, कारण गुरुजी वाजवायला आणि गायला हे म्हटल्यानंतर अवघी चिंता वारली. कुठपर्यंत आलं होतं आपलं, कुठपर्यंत चालू होतं? चित्त. परमार्थामध्ये चित्त हे अत्यंत महत्वाचे बघा. कारण तुम्ही जर इथं कीर्तनामध्ये बसलात पण तुमचं चित्त इथं नसेल तर काही उपयोग आहे का? तुकोबराय सांगतात, जवळे नाही चित्तन काय मांडी येले प्रेत. म्हणून प्रेतात आणि आपल्यात काय फरक आहे मग?
म्हणून चित्त इतकं महत्वाचं आहे. परंतु हे माणसाचं चित्त असं आहे ना, हे परमार्थाकडे लवकर लागतच नाही बघा, हे संसाराकडे लवकर लागतं. चित्त म्हणजे थोडक्यात मन असं धरू ना आपण. हे मन असं आहे की संसाराकडे लवकर वळतं. परंतु बघा, हे मन जर तुम्ही संसाराकडे वळवलं ना, तर हे मनच माणसाला बंधनात टाकत असतं. आणि हे मन जर तुम्ही परमार्थाकडे वळवलं तर हे मनच माणसाला मुक्त करतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपली अवस्था कशी बघा, त्या कुंभाराच्या गाढवासारखी आहे. तुम्हाला सांगते एक दृष्टांत छोटासा. एका कुंभाराकडे 10 गाढवं होती, 10. आता त्याचा व्यवसाय होता, त्या गाढवावर मडकी टाकायचे, बाजारामध्ये विकायला न्यायचे. आणि मग एके दिवशी त्या कुंभारानं काय केलं, गाढवं शेतामध्ये चारायला नेले. चारून आणत असताना असं झालं की 9 गाढवाची दावे होते, पण एका गाढवाचं दावं हरवलं. आता त्या कुंभाराला वाटलं तर हे दावं गाढव बांधायचं कसं. पण कुंभार फार हुशार होता बघा. त्याला माहित आहे, अरे गाढव तर गाढव आहे. त्या कुंभारानं त्या गाढवाला खुंट्याजवळ आणलं, फक्त काय केलं, पायाला स्पर्श केला. त्या गाढवानं समजून घेतलं की अरे मला बांधले. कोण समजून घेतलं, गाढवानं. तशीच अवस्था आपली आहे बघा. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते सगळे गाढवं सोडले ना चारायला, बाकीचे निघाले, पण हे खोटं बांधलेलं होतं का, ते जागाच सोडायला तयार नाही. कुंभाराच्या लक्षात आलं की अरे खोटं का होईना याला बांधले, मग खोटं तरी सोडावं लागेल. मग ज्या वेळेस त्या कुंभारानं जाऊन त्या गाढवाच्या पायाला स्पर्श केला, त्यावेळेस ते गाढव समोर निघालं बघा. आणि आपली ही तीच अवस्था आहे. एखाद्याला म्हणलं ना, ओ चला पंढरपूरच्या वारीला, लोक म्हणतात नाही हो, मी घरी नसलो की घरात अंधारच होतो. मुक्त होता बळे झाला बद्ध. मुक्त होता बळे झाला बद्ध. बघा, प्रत्येक माणूस मुक्तच आहे बरं का, बांधलेलं कोणीच नाही, पण आपण बांधून घेतलंय स्वतःला. म्हणून या मनाला उद्देशून अनेक संतांनी रचना केल्या पहा. कारण या मनाला उद्देशून अशा रचना केल्या की अरे हे मन तुमचं संसाराकडे सोडा आणि इकडे परमार्थाकडे लावा. ओ पापी मन करले भजन, मुकामिला है तो करले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, निकल जाएगा. म्हणून या चित्ताला फार महत्व आहे. तुकोबराय सांगतात, माझ्या सद्गुरूंनी मला चित्त मागितलं, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावरती ठेवलं आणि माझ्या हृदयातला परमात्मा मला प्राप्त झाला. बरं, पुढं काही जणांनी विचारलं, तुकोबराय तो मिळवलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला? तर तुकोबराय सांगतात, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला. बघा, आपण थोडा एका शब्दाचा अगोदर विचार करू. तुकोबराय सांगतात, उजळले भाग्य आता. आता उजळणं या शब्दाचा अर्थ काय? उजळणं या शब्दाचा अर्थ काय हो? इंदोरीकर बाबा फार छान सांगतात बघा त्यांच्या कीर्तनामध्ये.
उजळणं या शब्दाचा अर्थ काय? आजकालच्या पोरी पार्लरमध्ये जाऊन गोऱ्या होतात आणि मुलगा जर काळा झाला तर म्हणतात बापावरती गेलाय, असं म्हणतात ना. तसं उजळणं नाही बरं का. उजळणं या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूला चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. पुढं सांगितलं भाग्य. आता भाग्य कशाला म्हणायचं? आता भाग्याच्या व्याख्या अनेक आहेत पहा. संसारिकाचं भाग्य वेगळं, परमार्थिकाचं भाग्य वेगळं. आता आपण संसारामध्ये भाग्य कशाला म्हणतो? एखाद्याला चांगली पत्नी मिळाली, आपण त्याला भाग्यवान म्हणतो. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला, आपण त्याला भाग्यवान समजतो. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे, आपण त्याला भाग्यवान समजतो. भाग्य तरी नो हे धना पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धना पुत्र दारा, दारा निकट वास बरा संतापाई. तुकोबराय सांगतात की धन पुत्र दारा, दारा म्हणजे पत्नी, हे म्हणजे भाग्य नाही तर काय भाग्य आहे? संताची संगती होणं किंवा संताचा सहवास घडणं याला भाग्य म्हणतात. भाग्योदयेन बहुजन्म संमर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय, अज्ञान हेतुकृत मोह मदांध कारण नाशम विदाय ही तदोदयते विवेका. कारण संत संगती ही भाग्यानं मिळत असते बघा. 3 गोष्टी भाग्यानं मिळतात. हे मनुष्य शरीर मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे, संताची संगती होणं हे भाग्याचं लक्षण आहे, आणि देवाने आपलंसं करणं हे भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल उजळले भाग्य. आता हे आता शब्द कशासाठी वापरला हो? आता शब्द कशासाठी वापरला बघा. आपण एखादा मुद्दा सांगून झाला आणि दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात केली की आपण आता असा शब्द वापरत असतो. तुकोबरा एका अभंगात सांगतात की देवा, आतापर्यंत माझं मन इकडं तिकडं भटकत होतं, परंतु आता एकदा तुमच्या चरणाचं दर्शन झालं, आता माझं मन आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता
पाहिजे बघा. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ना ते गायकाच्या ओठात आहे. जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या गुरुजींच्या बोटात आहे. आणि जे गुरुजींच्या बोटात आहे ना ते तुमच्या नोटात आहे बघा. तुम्ही जेवढ्या नोटा देताल ना तसा आमचा हात पकवाजावरती चालतो. आता हा शब्द कसा वापरला बघा. तुकोबराय सांगतात देवा, आतापर्यंत माझं मन इकडं तिकडं भटकत होतं, पण एकदा तुमच्या चरणाचं दर्शन झालं, आता माझं मन कुठंच भटकत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणून आता हा शब्द वापरला. पुढं काय सांगितलं. उजळले भाग्य आताण अवघी चिंता वारली. आता चिंता बघा, चिंता ही प्रत्येकाची वेगळी आहे. संसारिकाची चिंता वेगळी आणि परमार्थ करणाऱ्या माणसाची चिंता वेगळी. संसारामध्ये आपण कशाची चिंता करतो. बिना कामाची, ज्याची गरज नाही त्याची चिंता. ज्याला गुंटा जमीन नाही ना ते पावसाची चिंता करतात. नाही तिथं चिंता करतात लोक. तुम्ही बघा, हे पशु पक्षी प्राणी, एखाद्या म्हशीला जर आपण 2-4 पेंड्या टाकल्या तर ती विचार करते का उद्या 2 ठेवू आज 2 खाऊ. अजिबात मागचा पुढचा विचार करत नाही. तसं माणसानं विचार करायचाच नाही, चिंता अजिबात करायची नाही. संसारिकाच्या चिंता वेगळ्या, परंतु परमार्थ करणाऱ्या माणसाला कोणती चिंता आहे हो. तर तुकोबराय सांगतात, कैमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, ती म्हणजे त्या परमात्मा प्राप्तीची. कोई कहिया रे प्रभु आवल के, 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 कोई कहिया कोई कही और प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की, प्रभु आवन की मन भावन की. परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते की तो भगवान मला कधी भेटल, त्या परमात्म्याची प्राप्ती कधी होईल, ही परमार्थिकाची चिंता आहे बघा. पुढे सांगितलं अवघी चिंता वारली. आता वारली हा शब्द वापरला बघा. तुकोबराय चिंता पळाली म्हणू शकत होते, चिंता दूर झाली म्हणू शकत होते, किंवा चिंता निघून गेली असं सुद्धा म्हणू शकत होते. पण तुकोबरायांना पक्क माहित आहे की निघून गेलेली 8 दिवसात वापस येते, रुसून जरी गेली तरी. तुमचं नाही सांगत, मी चिंतेविषयी सांगते. म्हणून चिंता पळाली म्हणले नाही, चिंता निघून गेली म्हणले नाही, तर काय म्हणले, चिंता वारली. कारण वारली म्हटल्याच्या नंतर पुन्हा उद्भवण्याचा प्रश्नच नाही. विठ्ठल कशामुळे चिंता वारली, तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बरं, पुढे काही साधकांनी विचारलं, तुकोबराय तो मिळवलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला. तर तुकोबराय सांगतात, तो मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर कोणती असेल तर ते म्हणजे हृदय बघा. प्रत्येकाला हृदयामध्ये राहायला आवडतं. प्रत्येकाला वाटतं की माझी कोणीतरी आठवण काढली पाहिजे, कोणीतरी आपल्याला प्रेमानं बोललं पाहिजे.
प्रत्येकाला दुसऱ्याच्या हृदयामध्ये राहण्यासाठी आवडतं. मग तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणसाला जर हृदयामध्ये राहायला आवडतं तर देवाला का नाही आवडणार? म्हणून देवाला राहण्यासाठी योग्य ठिकाण जर कोणतं असेल तर ते म्हणजे हृदय आहे. संत जनाबाई गोड सांगतात, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंदिला. हो हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर. हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, पंढरीचा पंढरीचा चोर. जणी भाने बा विठ्ठला, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे नामी सोडी तुला, जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे नामी सोडी तुला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. म्हणून संत जनाबाईंनी देखील भगवंताला हृदयामध्ये कोंडलं. बघा, देवाला जर कोंडायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागतं. तसं संत शिरोमणी सावता महाराज ज्यांनी कांदा मुळा भाजीमध्येच विठ्ठलाचं स्वरूप पाहिलं. बघा, प्रत्येक संत पंढरपूरला वारीसाठी गेले, परंतु सावता महाराज वारीला कधीच गेले नाही. परंतु अंतकरणामध्ये भाव होता तर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याला संत शिरोमणी सावता महाराजांकडे यावं लागलं. म्हणून सावता महाराजांनी देखील भगवंताला हृदयामध्ये कोंडलं. साठविला दाता त्रिलोक्यात, साठविला दाता त्रिलोक्यात, साठविला दाता त्रिलोक्यात. धन्य काची माता, धन्य काची सीता, धन्य काची माता, धन्य काची सीता. साठविला दाता त्रिलोक्यात, साठविला दाता त्रिलोक्यात, साठविला दाता त्रिलोक्यात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे सावता सागर प्रेमाचे म्हणून संत शिरोमणी सावता महाराजांनी देखील भगवंताला हृदयामध्ये कोंडले. म्हणून तुकोबराय सांगतात, तो मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये ठेवला, संपुष्ट हे हृदय पेटीन करोनी पोटी साठवू. परंतु तो भगवान कुठून आणून साठवला असं विचारल्याच्या नंतर तुकोबराय सांगतात
की तो कुठूनच आणून साठवला नाही, तर तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण संताच्या चरणावर ठेवलेल्या भावाने तो आम्हाला सापडला. बघा, भाव फार महत्वाचा आहे. कारण भाव जर तुमच्या हृदयात असेल तर तुमच्या समोर देव उभा आहे. शुद्ध ज्याचा बाबा झाला दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा बाबा झाला दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. जर भाव अंतकरणामध्ये असेल तर देव तुमच्या समोर उभा आहे, आणि जर भावच नसेल ना तर तुमच्या समोर जरी परमात्मा उभा असला तरी तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. बघा, भाव कसा असला पाहिजे, एक प्रसिद्ध उदाहरण तुमच्या समोर मांडते. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांकडे शांतीदूत बनून आले आणि दुर्योधनाला सांगतात की अरे दुर्योधना, पांडवांना त्यांच्या हिश्श्याची भूमी देऊन टाक. परंतु दुर्योधन मात्र ऐकायला तयार नाही. दुर्योधनानं सांगितलं, नाही देवा, सुईच्या टोकावर मावल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. आता हा पांडवांवरचा फार मोठा अन्याय होता. दुर्योधनाने नाही ऐकलं भगवंताचं, आणि दुर्योधन देवाला म्हणतो, देवा, माझ्या आईने मा गांधारीने तुमच्यासाठी 56 प्रकारचे भोग बनवलेत, याचा स्वीकार करा. देव म्हणतात, नाही. ज्या ठिकाणी जी माणसं अंतकरणातून जीव घालतात ना त्याच ठिकाणी जेवण केलं जातं, जिथं प्रेम आहे. म्हणून भगवंताने त्या दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग केला आणि परमात्मा विदुरांकडे, चल विदुरा घर जावे उतरवरी, चल विदुरा घर जावे उतरवरी, चल विदुरा घर जावे उतरवरी, चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम किया, बड़े बड़े मंदिर कौन उद्धवजींना घेऊन विदुरांच्या कडे निघाले. थोडस नॉर्मल इकू राहू द्या आवाजाला. आणि मग इकडे विदुर काकांची पत्नी विदुराणी भगवंताची वाट पाहत होती. विदुराणी मनामध्ये विचार करते की आज परमात्मा आमच्या घरी येतील. परंतु पुन्हा तिचं मन तिला सांगायचं, का येतील बरं परमात्मा आमच्या घरी? जर भगवान आमच्या घरी आले तर खाण्यासाठी अन्नाचा कण नाही, बसण्यासाठी योग्य जागा नाही, काय येतील? परंतु पुन्हा पुन्हा त्या विदुराणीचं मन सांगायचं, नाही, परमात्मा तर भक्त वांछा कल्पतरू आहे, नक्की येतील. इतक्यामध्ये दारावरती आवाज आला, काकीजी दरवाजा खोलो. आवाज ऐकला विदुराणीने धावत दरवाजाकडे गेली. दरवाजाची कुंडी उघडली, पाहिलं तर साक्षात परमात्मा दारावरती उभे आहे. डोक्यावरती मोर मुकुट परिधान केलेला आहे, अंगावरती पिवळा पितांबर आहे, घुंगराले बाल आहेत, गोल मटोर गाल आहेत. असं भगवंताचं ते सुंदर रूप विदुराणीनं पाहिलं आणि भाव विभोर झाली विदुराणी. कसे दिसतात परमात्मा? जरी की पगडी बांधे
ये सुंदर आँखों वाला जरी की पगड़ी बांधे, ये सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। ये कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट विराजे, सखिया पगली होती जब जब होठों पे बंसी बाजे। है चंदा ये सावरा तारे गाल वाला, है चंदा ये सावरा तारे गाल वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। ते भगवंताचं सुंदर रूप बघितलं विदुराणीनं, काय करावं कळेना। भगवंताला घरामध्ये आणलं, भगवंताची पूजा केली, परंतु बसायला काय टाकावं ही अडचण होती। विदुराणीनं पाहिलं तर कोपऱ्यामध्ये एक मोडकी बाज पडलेली होती बघा। विदुराणीनं ती बाज आणली आणि कशी टाकली माहितीये, अशी उलटी टाकली, उलटी, आणि त्या उलट्याच बाजेवर परमात्मा बसले। भक्त देवाला म्हणतात, प्रभु वो तो पागल हो गई है, आप तो पागल नहीं हो, उस चौकी को सीधा तो करो। भगवान बोले ना, मेरे भक्त मुझे जिस हालत में, जिस स्थिति में रखेंगे मैं उसी हालत में रहूंगा। ही भक्ती प्रेमाची पराकाष्ठा आहे। आणि मग विदुराणी भगवंताला विचारते, देवा काय सेवा करू? त्यावर परमात्मा सांगतात, काकी फार जोराची भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या। बघा, 5च मिनिटापूर्वी दुर्योधनाकडे देवाला भूक नव्हती आणि आता 5च मिनिटामध्ये इकडे विदुरांकडे भूक लागली। भाव या अंतकरणामध्ये लोक जीव घालतात, परंतु अंतकरणातून प्रेम नसतं। बघा, कधी कधी सप्त्यामध्ये पंक्ती घालतात लोक, पण पंक्तीनं वाढताना म्हणतात, खा, तुमच्या बापाला भेटलं का? असं कधी होते की नाही असं? म्हणून अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, प्रेमाने खाऊ घातलं पाहिजे। आज विदुराणी घरामध्ये गेली तर घरात काय शिजत होतं माहितीये? साग शिजत होती। कशाला म्हणतात साग? पाण्यामध्ये उकळलेले भाजीचे पत्ते, ना त्यात मीठ आहे, ना मिरची आहे, ना मसाला आहे, काही नाही, फक्त गरम पाण्यात उकळलेले भाजीचे पानं, याला म्हणायचं साग। विदुराणीनं ती साग आणली, भगवंताला खाण्यासाठी दिली, भगवंताने ती प्रेमाने खाल्ली। बघा, दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग करून परमात्मा विदुरांकडे आले का? कारण प्रेम होतं, अंतकरणामध्ये भाव होता, म्हणून भाव इतका महत्वाचा आहे। तुकोबराय सांगतात, तो भाव मी संतांच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आता संतांच्या चरणावर भाव ठेवला ठीक आहे, परंतु आजकाल कलियुगामध्ये संताची ओळख करणं फार अवघड आहे। संत नेमकं म्हणायचं कोणाला? संताची व्याख्या काय आहे? बघा, कपाळाला मोठा टिळा लावला म्हणजे संत होत नाही, गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घातल्या म्हणजे संत होत नाही, किंवा कथा कीर्तन केले म्हणजे संत होत नाही। तर संतांची व्याख्या काय आहे? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी। किंवा आणखी सांगायचं झालं तर कोणाला म्हणायचं संत? तेचे संत, तेचे संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत ज्यांचा हेत विठ्ठल, यांना म्हणायचं संत। किंवा वैष्णव जन तो तेने कहिये, पीड पराई जाणे रे। संत दुसऱ्याच वरती परोपकार करतात, आणि परोपकार करून सुद्धा ज्यांना अहंकार नाही त्यांना संत म्हणायचं।
किंवा पुढे जाऊन सांगायचं झालं तर संत आपल्या मुलावरती जेवढं प्रेम करतात ना तितकंच आपल्या दासावर करतात, यांना म्हणायचं संत. म्हणून अशा संताच्या चरणावर भाव ठेवला सांगतात तुकोबाराय. बघा, संताच्या संगतीची गरज ही प्रत्येकाला आहे. संत संगतीची गरज जडाला सुद्धा आहे, संताच्या संगतीची गरज जीवाला सुद्धा आहे आणि संताच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस हा संगत प्रिय प्राणी. बघा, माणसाला कोणाची ना कोणाची संगत ही करावीच लागते. एकटा माणूस कधी राहू शकत नाही. बघा, उदाहरणार्थ एखाद्या माणसाला जर चांगलं महिना दीड महिना लांब कुठेतरी जंगलात नेऊन सोडलं, सोबत कोणीच नाही, राहील का हो एकटा माणूस? राहू शकतो का? नाही राहू शकत. कारण माणूस हा संगतीवर माणसाचं जीवन अवलंबून आहे. हा, जर मोबाईल सोबत दिला तर माणसं मसन वाटत ते राहतील, काही सांगता येत नाही. परंतु एकटा माणूस कुठंच राहू शकत नाही. तसं माणसाला संगत करायची, पण कोणाची करावी कोणाची नको करायची हे कळलं पाहिजे. म्हणून संगती ही जडालाही आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल जडाला संताच्या संगतीची काय गरज आहे? तर जड म्हणजे निर्जीव वस्तू, दगड माती याला म्हणायचं जड. मग जडाला संताच्या संगतीची काय गरज आहे? तर सगळ्यात सोपं उदाहरण, इथं बसलेल्यापैकी आळंदीला कोण कोण गेले? आळंदीला कोण कोण गेला? हात वरती घ्या. थोडं विचारणार काही नाही मी तुम्हाला, फक्त हात वर घ्या. आळंदीला कोण कोण गेले? तुम्ही आळंदीला गेल्याच्या नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली त्या भिंतीचं दर्शन घेतलं? बघा, भिंत ही जड आहे म्हणजे निर्जीव आहे, परंतु निर्जीव वस्तूलाही संताचा स्पर्श झाला किंवा संताची संगती झाली तर त्या भिंतीलाही देवत्व प्राप्त झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. विठ्ठल किंवा तुम्ही नेवाशाला कधी गेलात तर ज्या खांबाजवळ बसून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचंही लाखो भाविक आज दर्शन घेतात. त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. बरं, या जीवाला, जीव म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच, जीवाला संताच्या संगतीची काय गरज आहे? तर वाईट मार्गाला चाललेला समाज, वाम मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. म्हणून जीवाला देखील संताच्या संगतीची गरज आहे. बघा, माणसाचं जीवन जगत असताना जीवन चांगलं जगण्यासाठी संतांनी काही आपल्याला नियम घालून दिले आणि त्या नियमानं चालणं हे आपलं कर्तव्य, त्यालाच धर्म म्हणतात. एखाद्या माणसानं समजा 4 व्हीलर घेतली तर त्या 4 व्हीलर सोबत एक माहिती पुस्तक येतं बघा, की ब्रेक कधी दाबायचा, क्लच कधी दाबायचा, गाडीची स्पीड कधी वाढवायची. जर समोर एखादं गतिरोधक आले आणि तुम्ही जर गाडीची स्पीड वाढवली तर काय होणार आहे? ॲक्सिडेंट निश्चित आहे. तसं या मनाचा, या तोंडाचा ब्रेक कधी दाबायचा, डोळ्यांचा ब्रेक कधी दाबायचा, या डोळ्यानं काय पाहिलं पाहिजे, या तोंडानं कसं बोलायचं. माऊली ज्ञानोबा सांगतात, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून या डोळ्यानं भगवंताचं सुंदर रूप बघायचं, या वाणीने भगवंताचं भजन करायचं. हे आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, मर कर भी अमर नाम हो जिस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन,
म्हणून या डोळ्यानं भगवंताचं सुंदर रूप बघायचं. हे संतांनी जे घालून दिलेला मार्ग आहे ना, याला धर्म म्हणतात. आणि या धर्माने चालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून जीवाला सुद्धा संतांच्या संगतीची गरज आहे. आता तुम्ही म्हणताल की देवाला काय गरज आहे व संत संगतीची? या सृष्टीचा सर्वे सर्वा तो परमात्मा आहे. ज्यानं या सृष्टीची उत्पत्ती केली त्याला का संतांच्या संगतीची गरज आहे? बघा, देवाकडे सुद्धा एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या गोष्टीची? भक्ती सुखाची कमी आहे. म्हणून त्या भक्ती सुखासाठी परमात्मा वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा, भावाचा भुकेला देवा, भावाचा भुकेला. म्हणून त्या भक्ती सुखासाठी तो परमात्मा वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये आला. म्हणून तुकोबराय सांगतात की त्या संतांच्या चरणावरती मी भाव ठेवला आणि माझ्या हृदयामध्ये असलेला परमात्मा मला सापडला. बघा, देवाला प्राप्त करायचं असेल तर संत संगती ही अत्यंत महत्वाची आहे. कारण या जीवाचा आणि देवाचं मिलन करणारे मध्यस्थी म्हणजे संत असतात. बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये मध्यस्थी असतोच. साधं मुलीचं लग्न जरी जमवायचं झालं तरी मध्यस्थी माणूस असतो का नाही? तोच माणूस मुलीकडच्याला येऊन सांगतो की मुलगा फार सज्जन आहे, अहो अमुक अमुक कंपनीमध्ये जॉब करतो, इतका इतका पगार आहे आणि एवढा सज्जन आहे की सुपारीचं खांड सुद्धा खात नाही, बाकी सगळं चालतं, म्हणतात का नाही असं? आणि तोच माणूस इकडं मुलाकडच्याला येऊन सांगत असतो की मुलगी फार सुंदर आहे, फार सुलक्षणी आहे, लक्ष्मी साक्षात. मग इकडं आल्यावरती जगदंबेचा अवतार का होईना, परंतु तिथे जुळून घेण्यासाठी मध्यस्थी करतात. तसं या जीवाच्या व्यथा देवाला सांगणं आणि देवाची कथा जीवाला सांगून हे मिलन करून देण्याचं काम संत करतात. विठ्ठल म्हणून तुम्हाला देवाला प्राप्त करायचं असेल तर संत संगती आवश्यक आहे. हरी प्राप्तीसी उपाय ते हे जोडी संत पाय, किंवा धरावे संताचे ते पाय. म्हणून संताची संगती ही प्रत्येकाला आवश्यक आहे आणि हे संत विचार प्रत्येकाच्या कानावरती पडले पाहिजेत. आजकाल जर समाजामध्ये विचार केला, तर अशी परिस्थिती झाली बघा, गावागावामध्ये फार बिकट. माणसाचे मन असे दूषित झाले, फार दूषित झाले. गावागावामध्ये जातीभेद झालाय. परंतु मैबाप तुमच्या
पायाला स्पर्श करून सांगते, हे इतर ठिकाणी असू द्या पण हे परमार्थामध्ये नसायलाच पाहिजे. कारण संतांनी हे आपल्याला शिकवलंच नाही. संतांनी कधी जात पात मांडलीच नाही. प्रत्येक संत वेगवेगळ्या जातीचे आहेत. बघा, संत कबीरदास कोण आहेत? संत कबीरदास मोमीन आहेत. संत रोहिदास चर्मकार आहेत. संत गोरोबा कुंभार आहेत. संत सेना महाराज नावी आहेत. संत तुकोबाराय कुणबी आहेत. संत सावता महाराज माळी आहेत. आहे अर्थार्थी काही जातीचा संबंध? अजिबात नाही. परंतु हे संत एकमेकांच्या विचार सारणीवर चालणार आहेत, एकमेकांना गुरु मानणार आहेत. म्हणून संतांनी जातपात मांडली नाही, आपण संत जाती जातीमध्ये वाटून घेतले, ही शोकांतिका आहे. म्हणून कमीत कमी परमार्थामध्ये तरी हे नको व्हायला, परंतु हे झालंय बघा सगळीकडं. आणि मग हे संतांचे विचार हे तरुणांवरती पडणं हे जास्त गरजेचं आहे. कारण आता ही वयस्कर माणसं आहेत, यांनी जीवनामध्ये परमार्थ करून घेतला, आता यांचं संपलेलं आहे जवळपास, बरोबर आहे की नाही? यांनी परमार्थ जीवनात करून घेतला, पण खरी परमार्थाची गरज आहे आता तरुणांना. कारण माणसाची तारुण्य अवस्था अशी आहे की या तारुण्य अवस्थेमध्ये माणूस काहीही साध्य करू शकतो. कारण तारुण्य अवस्थेमध्ये विचार आणि कृती दोन्हीही सोबत असतात. आणि माणसाची बाल्य अवस्था अशी आहे की त्या बाल्य अवस्थेमध्ये कृती पण विचार नाहीत. आणि वृद्ध अवस्था अशी असते की त्या वृद्ध अवस्थेमध्ये विचार असतात पण कृती नसते. कसं तुम्हाला एका उदाहरणातून सांगते. आता एखाद्या लहान लेकराला जर आपण सांगितलं की बाळा उठ आणि हा दगड मार एखाद्याला, ते लेकरू काही मागचा पुढचा विचार करत नाही बघा, उठून लगे ते दगड मारण्याचं काम करतं. त्याच्याकडे कृती आहे पण विचार नाही. त्याला हे कळत नाही की अरे दगड मारायचा नसतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एखादे वयस्कर बाबा आहेत, रस्त्यानं चालत असताना वाटेत एक भला मोठा दगड पडलेला आहे. आता त्या बाबांना माहित आहे अरे या दगडाला अडकून कोणीतरी पडणार आहे, हा दगड वाटाच्या बाजूला केला पाहिजे. वागतात दगड उचलण्यासाठी, परंतु दगड उचलतो का? नाही उचलत. का? कारण वृद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणून या वृद्ध अवस्थेमध्ये विचार आहेत परंतु कृती नाही. म्हणून माणसाची तरुण अवस्था अशी आहे ज्याच्यामध्ये कृती आणि विचार दोन्हीही सोबत आहेत. म्हणून तरुण काहीही करू शकतात. म्हणून संत सुद्धा सांगतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. संस्कार फक्त याच धर्म मंडपात मिळतात बघा, इतर कुठं मिळत नाहीत. आजकाल पाहिलं तर समाजामध्ये असं झालंय की माणसामध्ये माणूसपणा राहिलाच नाही. माणसं अशी गाढवासारखी वागू लागली बघा. माणसंच असून गाढवासारखी का वागतात तुम्हाला एक उदाहरण देते. आता माणूस मेल्याच्या नंतर शरीर माणसाचं मरतं पण आत्मा हा कसा असतो? आत्मा अमर असतो, बरोबर आहे की नाही? मग असंच एकदा हे अमर आत्मे भटकत होते आणि त्यांना विचार केला बाबा असं किती दिवस भटकायचं. म्हणून त्यांनी सगळ्यांनी मिळून ते देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं की देवा आम्हाला कुठलं तरी शरीर द्या, असं आम्ही किती दिवस भटकणार. देवानं सांगितलं थांबा, तुमचा जन्म गाढवाच आहे पुढचा आणि इथं गाढवाचे शरीर उपलब्ध नाहीत, तुम्हाला मी थोडं थांबा म्हणले. पण त्यांना सांगितलं नाही नाही देवा आता जास्त दिवस नाही थांबता येणार, आम्ही जास्त दिवस आता भटकू शकत नाही, काय करा आम्हाला पटकन शरीर द्या. परंतु देवानं सांगितलं अरे नाही दादा तुम्हाला पुढचा जन्म गाढवाचा आहे, इथं शरीर माणसाची आहेत. पण त्यांना सांगितलं एक काम करा, आम्हाला शरीर माणसाचं द्या, आम्ही वागू गाढवासारखं. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून हे माणसं असून गाढवासारखं वागतात ना, हे चुकून मिळालेली बॉडी आहे बघा. म्हणून माणसानं जगत असताना या कथेकडं कीर्तनाकडं वळलं पाहिजे. कारण कितीही माणूस दुष्ट असला, कितीही दुराचारी असला, पण या 7 दिवसामध्ये या माहोलमध्ये जर आला ना तर तो नक्कीच वैष्णव बनतो. ही या धर्म मंडपाची ताकद आहे. म्हणून सुंदर असं नियोजन तुम्ही समस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल गुरुजींचे तसेच समस्त ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करते. परिसरातून आलेली सर्व टाळकरी भजनी मंडळी, गायक वादक सगळेच, आणि कीर्तन श्रवणासाठी आलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा प्रेमानं हात वर घ्या. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. सगळ्यांनी पाठीमागं उभे असलेले सगळे सगळे ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.